नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या राजस्थान सिरीजच्या डे 2 पार्ट 1 मध्ये। कालचा किस्सा तर तुम्हाला माहिती आहे। राहुल भाऊंचा मोबाईल हरवला होता। तो ड्रामा अजून संपलेला नव्हता आणि लगेच आम्ही जयपूरमध्ये नवीन मोबाईल 14 मिनिटात ऑर्डर करून हातात घेतला। मोबाईल चॅप्टर संपवला, रूमला लॉक लावला आणि आजच्या प्रवासाची खरी सुरुवात केली। पहिला स्टॉप होता आमचा बिर्ला मंदिर। काही मिनिटात तिथे पोहोचलो आणि तिथे जातानाच भोलेनाथांचं दर्शन झाले। जणू आमच्या प्रवासाला त्यांनी ब्लेसिंगच दिले होते। बिर्ला मंदिर हे बाहेरून एकदम जबरदस्त आणि पांढऱ्या संगमरवरी आर्किटेक्चरने चमकत होतं। आत मोबाईल न्यायला परमिशन नव्हती, त्यामुळे बाहेरूनच मंदिराची ब्युटी कॅप्चर केली। एकदम रॉयल फील देत होतं। मग पुढे निघालो। जयपूरचे ते लाल रंगाचे रस्ते, एक एक इमारतीसारख्या खिडक्या, खरंच रंगीबेरंगी शहर आहे। अशातच आम्ही पोहोचलो अल्बर्ट हॉल म्युझियम। तिकीट घेताना एक सीन भारी झाला। आमचा अभिषेक एकदम खुश झाला, कारण त्याच्या स्टुडंट आयडी मुळे त्याचा 80% डिस्काउंट मिळाला। जर तुम्हाला स्टुडंट आयडी असेल तर जयपूरला येताना तो आयडी सोबत ठेवायला विसरू नका। अल्बर्ट हॉल म्युझियम मध्ये सगळ्या राजवाड्यातल्या वापरलेली शस्त्र, तलवारे, ढाल, भाले अशा वेगवेगळ्या कालखंडातील वस्तू आहे। त्यात मला एक इजिप्तची पण एक मूर्ती दिसली। ती पण खूप अनएक्सपेक्टेड आणि खूप इंटरेस्टिंग होती। या सगळ्या गोष्टी आतमध्ये अल्बर्ट हॉल म्युझियम मध्ये आहे। चला तर मी त्या पुढे तुम्हाला दाखवतो। हे सगळं पाहून झाल्यावर आम्ही निघालो होतो अंबड फोर्टकडे। पण त्याआधी मी तुमची आमच्या ऑटोवाल्या भैयांसोबत भेट घालून होते। हे आहे पठाण भैया आणि यांचा नंबर खाली दिलेला आहे। तुम्हाला जर जयपूरला आल्यावर ऑटो वगैरे करून जर फिरायचं असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आम्ही पोहोचलो। दोस्ती कचोरीवाला आणि दुश्मन कचोरीवाला नाव ऐकूनच हसून गेलो। दोन दुकानी शेजारी शेजारी आणि कॉम्पिटिशन भारी असं झाले। पण आम्ही दोस्ती कचोरी ट्राय केली ती। मग त्यांनी आम्हाला एक अचानक लस्सी सेंटर तिथे घेऊन गेले। ॲक्च्युली या अचानक लस्सी सेंटरच्या नावाचा पण एक किस्सा आहे, तो तुम्हाला मी नंतर कधी सांगेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण अजून खूप राजस्थान उरलंय दाखवायचं।